असं आहे की उद्धव ठाकरे आज विरोधात आहे, काही बोलू शकतात. ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाही अनेक नैसर्गिक काही घटना घडल्या, त्यावेळीच त्यांनी किती मदतीचे हात समोर केलं ते आपल्याला माहीत आहे. विषय आज असा आहे की महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस म्हणजे अतिवृष्टी, हे अवकाळीचं नाही म्हणता येईल, अतिवृष्टी आहे. आणि अतिवृष्टीमुळे इतकं मोठ्या प्रमाणामध्ये खास करून मराठवाडा आणि आजूबाजूच्या अनेक जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे, विदर्भात सुद्धा झालेलं आहे. आणि त्यामुळे सरकार आज पूर्णपणे ताकदीनं या समस्याला सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, ते फील्डवर आहे, ते जिल्ह्याचे म्हणजे दौरा करून राहिले, तिथली परिस्थितीची पाहणी करून राहिले. आणि नक्कीच आमच्या सरकार हे 100% लोकांना दिलासा दिल्याशिवाय राहणार नाही. जाऊ द्या, कोण काय म्हणते त्याचा काही मतलब नाही आहे. फक्त एवढंच मला म्हणायचं आहे की आमची सरकार आज सामान्य लोकांच्या साठी काम करत आहे, गोरगरीब शेतकरी सगळ्या वर्गांच्यासाठी काम करत आहे. आणि टीका करणारे त्यांना दुसरं काम नसते, अंगूर खट्टे ज्यांना म्हणते ते चाल परिस्थिती आहे. लडाख सह जम्मू अँड काश्मीर ह्या दोन्ही भागासाठी सरकारने योग्य पाऊल टाकलेले आहेत. अनेक विकासाचे काम तिथे केले आहे. आणि मोदीजी असो किंवा सरकारचे गृहमंत्री असो, सगळ्यांनी सांगितलेलं आहे की योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल. कोणी नाकारलेला आहे असं नाही आहे. पण लोकांना कसं आहे की सगळ्या गोष्टीमध्ये राजकारण, त्या परिस्थितीमध्ये आज लडाखची, काश्मीरची या परिस्थिती तिथली स्थानिक काय आहे, इथे आपण लांब बसून काही पण त्याच्यावर भाष्य करू शकतो. सरकारला माहीत आहे, सरकार नक्कीच योग्य वेळी योग्य पाऊल. मला कोणाच्याबद्दल काही पूर्ण माहिती असल्याशिवाय बोलायचं योग्य वाटत नाही. फक्त कसं आहे की या मागील काही वर्षामध्ये खूप सारा आपला महाराष्ट्रामध्ये सामाजिक स्तरावर जे एक चांगलं वातावरण आपल्याकडे होता, कुठेतरी खराब करण्यासाठी अनेकांचा प्रयत्न राहिलेला आहे. आणि त्यामुळे आज समाजामध्ये जोडावा हे होणं चांगली गोष्ट नाही. हक्काचं आहे. या आता मराठा आरक्षणाच्या बद्दल काही तोडगा मुख्यमंत्र्यांनी काढलेला आहे, त्याच्यात सगळ्यांनी समाधानही जरांगे पाटलांनी व्यक्त केलं आहे. ओबीसी समाजाचाही काही विषय आहे. नक्कीच समता परिषदच्या माध्यमातून आमचे भुजबळ साहेब असो, अनेक लोक त्यामध्ये ते पाठपुरावा करत असतात. आमच्या पहिल्यापासून हे धोरण आहे की जे समाज आहे, खास करून ओबीसी समाज आहे, त्यांनाही त्यांचा अधिकार जे काही मिळत आहे ते कुठेही कमी न करता ते कायम राहिलं पाहिजे. आणि सोबत मराठा समाज यांची पण जी मागणी आहे त्यामध्ये एक योग्य व्यावहारिक मार्ग काढला पाहिजे, त्यांनाही दिलासा दिला पाहिजे. हे सगळं आता होऊन राहिलेलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.